नमस्कार मित्रांनो, राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्राच्या आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालाविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री प्रकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। नोंदणी, किट वाटप व अन्य बाबतीतही गैरप्रकार होत असल्याचा पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला असून आता राज्यभरात जिल्हा स्तरावर दक्षता पथके स्थापन करून प्रभावी तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे। प्रत्येक विभागात, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालयात प्रमुख त्यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र जिल्हास्तरीय दक्षता पथक नेमण्यात येणार आहे। या पथकाचे कार्यक्षेत्र मात्र त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याऐवजी दुसऱ्या जिल्ह्यावर असेल, जेणेकरून कारवाई आणि निष्पक्ष आणि प्रभावी राहील। दक्षता पथकाकडून नेमून दिलेल्या जिल्ह्यामध्ये बनावट कागदपत्राद्वारे होणारी नोंदणीसाठी पैसे मागण्याचे प्रकार तसेच खोटे दाखले सादर करून मिळवलेले जाणारे लाभ या बाबीवर लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे। संबंधित दलालाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल। या मोहिमेसाठी क्षेत्रीय कार्यालयांना वाहन भाडे तत्त्वावर घेण्याची परवानगी देण्यात आली असून तपासणीसाठी आवश्यक इतर खर्चही प्रशासकीय निधीतून नियमानुसार करण्यात येणार आहे। जिल्हास्तरीय दक्षता पथक प्रमुखांची त्यांच्या कारवाईचा सविस्तर अहवाल विभागीय प्रमुखांना सादर करावयाचा आहे। विभागीय प्रमुख सर्व जिल्ह्यांचे अहवाल एकत्र करून आपल्या अभिप्रायासह मंडळ मुख्यालयात सादर करतील। ही विशेष तपासणी मोहीम पथक टप्प्यात पहिल्या 10 जुलै 2025 पर्यंत राबविण्यात जाणार आहे। या तपासणी दरम्यान ज्यांना काही तक्रारी असतील त्यांना त्या दक्षता पथकाकडे देता येतील। प्रत्येक पथकाने दरमहा किमान एक तपासणी करणे बंधनकारक असून या तपासण्याचे संकलित अहवाल मंडळास दरमहा सादर करणे आवश्यक राहील। या निर्णयामुळे राज्यातील बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर प्रभावी आळा बसेल अशी अपेक्षा कामगार मंत्री प्रकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे।